नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर गाईज, काल तर आम्ही पावलुंडे बनवले होते, बट मला आणि आहोंना ओवीला असं मधून म्हणजे डेकोरेशन केल्याने तिथून चालवायचं होतं. त्यासाठी मी सगळं सामान असंच करून ठेवलं होतं. त्यानंतर मला जायचं होतं आज मम्मीकडे कशाला, तर आज दत्त जयंती होती आणि मला मम्मीकडे तिकडे म्हणजे नाझराला दत्त जयंती खूप मोठी असते, म्हणून मिस्टरला बोलले मी जातो. तर मिस्टरने मला जा बोलले. पप्पा आलते मला घ्यायला. त्यानंतर दीदीचं वगैरे आवरलं आणि दीदीची मुलांना आणि मला पप्पाने अगोदर नाझऱ्यामध्ये सोडलं. त्यानंतर पप्पा मम्मीला आणि दीदीला आणायला गेलं. मग मी नाझऱ्यामध्ये मी आणि दीदीची मुलांना घेऊन थांबले आणि खूप वेळ झाला होता, कारण आम्ही चौघजण असल्यामुळे गाडीवरती काही बसता येत नव्हतं, म्हणून पप्पा त्यांना आणायला गेले आम्हाला सोडून. दीदी मम्मी वगैरे सगळे आलो. नंतर आम्ही नाझऱ्यामध्ये गाडी लावली आणि 2 किलोमीटर चालत गेलो. मंदिराजवळ रस्ता म्हणजे असं नाही ना, गर्दी भरपूर असल्यामुळे गाडी जाता येत नाही. त्यानंतर दीदीने गजरे वगैरे घेतले होते, केसात माळले आणि त्यानंतर गेलो चालत. नाझऱ्यामध्ये आम्ही पोचलो आहे आणि मंदिरामध्ये पण आम्ही पोचलो आहे. भरपूर असं गर्दी होती. आम्ही गेल्यावरती थोडी थोडी गर्दी होती. आम्ही लवकर गेलतो कारण आम्हाला आरती वगैरे पाहिजे होती, म्हणून आम्ही लवकरच गेलो होतो. त्यावेळेस तर एवढी गर्दी नव्हती, जाता येत होतं, येता येत होतं. बट त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, एवढी गर्दी झाली की सांगायला नको. तिथं पोलीस वगैरे भरपूर आले होते आणि चोरापासून सावध राहावा असे सारखं सारखं बोलत होते, आणि चोर होते की नाही हे मला तर माहीत नाही. सो गाईज, एवढं सारे भरपूर गर्दी आणि खरंच नाझऱ्याची दत्त जयंती म्हणजे खूप मोठी असते. त्यामध्ये इकडे सगळ्यात अगोदर तर मला ओवीचं काही समजणं झालं होतं. म्हणजे ती रडायला पण लागली होती, हसायला पण लागली होती, कोणाकडे जात पण नव्हती आणि तिचं काय मला समजणं झालं. माझे एवढे हात दुखायला लागले होते की सांगायला नको. तिचं मधून अधून असं मस्ती चालू होती आणि मधून अधून असं रडायला पण लागली होती. आणि सगळ्यात म्हणजे तिला असं वाटायला लागलं की आपण कुठे आलो, तिला काही समजेना आणि एवढी सगळी माणसं बघून ती घाबरायला पण लागली होती. सो गाईज, आरती चालू झाली होती. 12 वाजले होते आणि फुले पडायचं टाईम झालं होतं. त्यामध्ये सगळे खूप आनंद झाला होता, कारण माझी मुलगी काही ना काही थोडं थोडं शिकायला लागली आहे हे मला वाटलं आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर शेवटचा हा व्हिडिओ करते म्हणजे असं की भरपूर गर्दी झाली होती आणि गेट बंद केला होता, कारण गेटमध्ये खूप गर्दी झाली होती आणि माणसांना जाता येत नव्हतं, म्हणून गेट बंद केला होता आणि गेटच्या बाहेर पण माणसे होते. त्यानंतर श्री दत्तगुरू यांची पालखी चालली होती, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि सगळेजण उठायला लागले होते, कारण प्रसाद घेऊन जायचं होतं. मला प्रसाद तर काही ह्या गर्दीतून मला प्रसाद भेटेल असं वाटलं नव्हतं. ह्या मंदिराच्या चारही बाजूला एवढी गर्दी झाली होती की काही सांगायला नको. एवढे सारे पंगत बसले होते की यामधून मला कधी प्रसाद भेटेल असं वाटायला लागलं होतं. मम्मीला बोलले जाऊ देत, नको प्रसाद वगैरे घ्यायला, जाऊया आपण घरी. पण मम्मी बोलली दर्शन झालंय म्हटल्यावरती प्रसाद घेऊनच जाऊया. फायनली मग जाऊ देत म्हटलं आणि प्रसाद घेऊन जाऊया म्हटल्यानंतर मग बसलो.